मोदींना विचारलं पाहिजे की अवलत तुमच्यामध्येच आहे की जी वंदे मातरमला विरोध करते। शिवसेनेचे खासदार हे लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या सभागृहात वंदे मातरम बोलणारच। बघूया कोण आपल्याला बाहेर काढतो। जिस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा। देयर शुड बी नो थँक यू, जय हिंद किंवा वंदे मातरम। म्हणजे हे तर अनाथल्ली आहे। आजपर्यंत आम्ही भाजपचे जे काही सोबत होतो तो भाजप जिस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा असं ठणठवून सांगायचं। आता हे वंदे मातरम म्हणायचं नाही, मग हे ज्यांनी केले तो पाकिस्तानमध्ये जाणार का? त्याला वंदे मातरम आपण राष्ट्रगीत त्याला 150 वर्ष झाली म्हणून आता नुकतंच आमच्या मोदीजींनी मोठं भाषण वगैरे कुठेतरी दिलं। वंदे मातरमला विरोध करणारी मॅटलीची अवलाद ही मोदींना विचारलं पाहिजे की अवलाद तुमच्यामध्येच आहे की जी वंदे मातरमला विरोध करते। त्याच्यामुळे आमचे सर्व संसद जे खासदार आहेत ते आमच्या लोकसभेच्या आणि राज्यसभेत तर आमच्यात 2 आहेत, एक संजय राऊत आहेत आणि प्रियंका चतुर्वेदी आहेत। मी आता 2 खासदार माझ्याकडे सभागृहात ठणठणीतपणाने वंदे मातरम बोलायचं। बघूया कोण आपल्याला बाहेर काढतं। शिवसेनेचे खासदार हे लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या सभागृहात वंदे मातरम बोलणारच आणि भाजपमध्ये हिंमत असेल तर आमच्या सदस्यांना त्यांनी निलंबित करून दाखवायचं।